इकडे मुंडे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले तर तिकडे बीडमध्ये सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहोचले आहेत। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे हे बीडमध्ये पोहोचलेत। मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन ते पाहणी देखील करतील आणि देशमुख कुटुंबियांची भेटही घेतील। या संदर्भात आपण थेट जातोय। स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। स्वानंद, आपण बघतोय इकडे मुंबईमध्ये धनंजय मुंडे ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत सातत्यानं देशमुख हत्येसंदर्भात, ते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेत। तर इकडे आता सीआयडीकडे जे वर्ग करण्यात आलं आहे प्रकरण, त्याच संदर्भात माहिती घेण्यासाठी सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे बीडमध्ये पोहोचले आहेत। सध्याची ताजी माहिती द्याल? नक्कीच वर्षा, कालच जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी याबाबत एक पत्रही काढलं होतं की जे बीडचे दोन्ही गुन्हे आहेत हे आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेले आहेत। आणि 24 तास होतो न होतच की आज जे सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अप्पर संचालक आहेत हे स्वतः बीडमध्ये आलेले आहेत। त्यांनी हे आता मस्साजोगकडे रवाना झालेत। मस्साजोगकडे जाण्याआधी त्यांनी जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांची भेट घेतली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन आता हे स्वतः देशमुख कुटुंबियांची काही वेळातच मस्साजोग येथे भेट घेणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला पुढची अधिक माहिती समजू शकणार आहे। एकंदरीतच या प्रकरणावर जे सगळं गदारोळ संपूर्ण राज्यात माजलेला असतानाच 28 तारखेला परवा दिवशी भव्य असा मोर्चा पण बीडमध्ये काढण्यात येणार आहे। त्याच अनुषंगाने आज जे सीआयडीचे वरिष्ठ अप्पर संचालक आहेत ते आता देशमुख कुटुंबियांची भेट घेतील आणि जे आता या प्रकरणातली आणखी काही जी माहिती आहे ती आता समोरण्याची शक्यता आहे। वर्षा, निश्चितच स्वानंद, सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।